आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या ह्या लोकांना म्हणजे सत्तेपुढे यांचं शहाणपण गेलं का, की सत्ता हातात आली म्हणून हे अंधपणाचं लक्षण घेतात का? या संविधानाच्या जीवावर फक्त तो पालकमंत्री होऊन बसला का? प्रोटोकॉल पाळून मी फक्त त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायला जात होते, पण मला एक प्रकारे अडथळा निर्माण केला गेला. चिखलातून कमळ उमललेल्या माझ्या बाबासाहेबांनी केलं आणि यांना ठराविक कॅटेगरीची लोक माहिती आहेत आणि ज्यांनी ह्या देशाचं योगदान दिले त्या लोकांना ते कसं काय नाकारू शकतात? काही काल आपण मंत्री गिरीश महाजन यांना थेट सवाल करायला गेला होता. त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा उल्लेख भाषणादरम्यान झाला नाही. काय नेमकं? जसं की मी वारंवार सांगते की सगळा प्रोटोकॉल पाळून मी फक्त त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायला जात होते, पण मला एक प्रकारे अडथळा निर्माण केला गेला. काही ठिकाणी असं झालं की मी अडथळा निर्माण केला, पण मी अडथळा कारण मी संविधानिक असल्यामुळे मी कुठलंही संविधानिक हे करणार नाही. मला माहिती होतं त्यांचा वेळ महत्वाचा आहे, पण त्यांनी मला तशी वेळ दिली नाही. मग त्यांनी जय जयकार केला नाही म्हणून मग मी काल त्यांचा दिवस होता, त्यांचा सण होता म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी सांगितलं की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि मंत्री महोदयांकडनं चूक झाली की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा त्यांनी नामोल्लेख केला नाही, त्यांना अभिवादन केलं नाही आणि म्हणून मी माझ्या मनातून माझ्या काळजातून बाबासाहेबांना अभिवादन केलं, जे की काल गरजेचं होतं. त्यांनी केलं नाही ते मी केलं आणि म्हणून मला त्यांनी बाहेर काढलं आणि डायरेक्ट आरोपी म्हणून पोलीस स्टेशनला त्यांनी जमा केलं. म्हणजे काय होत होतं मला माहित नव्हतं, पण केवळ हा जर गुन्हा असेल तर मी तो वारंवार करायला तयार आहे आणि वारंवार मी जेलमध्ये काय मी अंडा सेलमध्ये पण जायला तयार आहे. अजून काय सांगायचं बाबासाहेबांचं प्रेम, बाबासाहेबांवरचं प्रेम. आपल्याला आपण सरकारवाडी पोलीस स्टेशनला देखील गेला होता. त्या ठिकाणी अनेक आंबेडकरी अनुयायांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. आपण ॲट्रॉसिटीची देखील मागणी त्या हो ठिकाणी करत हो होतो. हो हो पण झालं असं की बरेच तिथे कायदे पंडित, बरेचसे ॲडव्होकेट, आपले समाज बंधू असतील किंवा इतरही समाजाची लोक तिथे होती. आपल्याला तर वेगळी नाही, सगळी 18 पगड जमातीची सगळी लोक तिथे, फक्त आंबेडकर अनुयायी किंवा केवळ एक विशिष्ट जातीची धर्माची लोक नव्हती तिथे. 18 पगड जातीची लोक भेटायला आली होती आणि त्यामध्ये जे नॉलेजेबल असे ज्ञानी ॲडव्होकेट होते त्या सगळ्यांनी त्याच्यावर अभ्यास केला. पोलिसांनीही आम्हाला, तिथल्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं. मग त्याच्यातून कन्क्ल्युजन निघालं की ॲट्रॉसिटी त्यांच्यावर बसत नाही, परंतु मग त्याच्या अगेन्स्ट असं चुकीला माफी नाही देऊ शकत ना. आता दिलगिरीचं जे व्हिडिओ व्हायरल होतोय किंवा दाखवलं जातोय ते दिलगिरीने आमचं समाधान होणार नाहीये, कारण बाबासाहेब त्या एका रात्रीत मोठे झालेले नाहीये. त्यांना विशेष म्हणजे हे तरी ज्या सदन कुटुंबात किंवा सदन जातीमध्ये जन्माला आले त्यांना कुठेही संघर्ष करावा लागलेला नाही, पण माझ्या बाबासाहेबांना अगदी पोटाच्या भाकरीपासून त्या कपड्यापासून त्यांच्या पूर्वजांना तर त्याही पेक्षा हाल सहन करून संघर्ष करून त्यांना पुढे यावं लागले. त्या बाबासाहेबांनी संघर्ष करून देशाचं मंत्रिमंडळाचं कायदे मंत्री म्हणून पद मिळवलं. त्यानंतर त्यांच्याकडनं ते पहिले इंग्लंडमधून पदवी घेऊन आल्यानंतर त्यांनी ह्या देशाचं संविधान लिहिलं. मग ह्या माणसाचा संघर्ष काय? त्या संविधानाच्या जीवावर फक्त तो पालकमंत्री होऊन बसला, अजून कुठला तरी मंत्री तो भविष्यात होईल. मग जर एवढं मोठं योगदान चिखलातून कमळ उमललेल्या माझ्या बाबासाहेबांनी केलं आणि त्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या ह्या लोकांना म्हणजे सत्तेपुढे यांचं शहाणपण गेलं का, की सत्ता हातात आली म्हणून हे अंधपणाचं लक्षण घेतात का? यांना ठराविक कॅटेगरीची लोक माहिती आहेत आणि ज्यांनी ह्या देशाचं योगदान दिले त्या लोकांना ते कसं काय नाकारू शकतात? आपली नेमकी पुढची मुख्य भूमिका आता कशी असणार आहे? मग त्यांच्याकडून मला लिखित स्वरूपाचा माफीनामा हवा आहे आणि लिखित स्वरूपाचा माफीनामा, आणि जो मी काल तक्रार अर्ज दिला आहे तो मीडिया समोर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वीकारला आहे. तर आता त्यांना निदान तिथे जबाब विचारायला बोलवतात का? कारण जसं इतर सामान्य जनतेला जर त्यांच्या विरुद्ध तुमच्यावर माझ्यावर कोणी तक्रार अर्ज दिला तर आपल्याला तिथे समज द्यायला बोलवतात की असं असं झालंय नक्की काय वगैरे. तेवढं तरी ते करतायत का मला ते बघायचंय आणि बघायचंय की पोलीस किती सक्षम आहे संविधानाला. जसं मी संविधानाच्याच जीवावरती काल माझ्या वर्दीची पर्वा नाही केली आणि मी लढले, तसं आता हे पोलीस लोक संविधानाशी किती सच्चे आहेत, त्यांची वर्दी किती ते प्रामाणिक आहेत ते उद्या मला म्हणजे एवढ्या ह्याच्यात बघायचं आहे. कारण कोणत्याही दबावाला जो बळी पडत नाही ना तो खरा संविधानिक आहे. जर एक नागरिक म्हणून मी त्यांच्यावर तक्रार अर्ज टाकलेला आहे आणि तो कायद्यानुसार त्यांनी स्वीकारलेला आहे, तर ते तिथपर्यंत ती पोलीस स्टेशनची पायरी चढतायत का ते मला बघायचं, किंवा हे चढायला लावतायत का ते पण मला बघायचंय. त्यातला मी काय, माझ्या बरोबर सगळेच अनुयायी आमचे उत्सुक असतील आणि असायलाच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मला लिखित स्वरूपाचा भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असं ठळक अक्षरामध्ये नामा मला हवाय, जो वैयक्तिक आमचा. कारण काल आम्हाला ज्या पद्धतीने ट्रीट केलं गेलं पोलीस स्टेशनमध्ये कुठलीही चुकी नसताना, त्याबद्दल वैयक्तिक आमचा माफीनामा. त्याच्यानंतर आमच्या तमाम भारतीय अनुयायी
आणि सबंध भारतीयांचा त्यांनी लिखित स्वरूपात राजीनामा सादर करावा, अन्यथा पुन्हा तेच उपोषण करावंच लागणार माझ्या बाबासाहेबांसाठी, त्यांच्या मानासाठी करणार आहे.